आज जवळजवळ 1,60,00,000 आमच्या भगिनींच्या खात्यामध्ये महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी जमा केलेले आहे। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा, कारण राज्य सरकारने आपला शब्द पाळलाय। त्याचे 1,500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले, तर 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। पर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निधी जमा होणार, ही माहिती जी आहे ती आदिती तटकरेंनी दिली आहे। लाडक्या बहिणींनो, आज तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची आणि हृदयाला भिडणारी बातमी घेऊन आलो आहोत। आजपासून तब्बल 6 लाखांहून अधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होत आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत। आज या योजनेच्या पहिल्या दिवशीच लाभ वितरणाला सुरुवात झाली आहे आणि पुढील 4 दिवस म्हणजे उद्या, परवा आणि त्यापुढील 2 दिवस हा लाभ तुमच्या खात्यात येत राहणार आहे। लाडकी बहीण योजना आता पूर्ण जोमात सुरू झाली आहे आणि यामुळे प्रत्येकी 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। पण थांबा, एवढ्यावरच ही बातमी थांबत नाहीये। यासोबतच काही भाग्यवान लाडक्या बहिणींना गॅस अनुदानाचे 830 रुपये देखील मिळायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे काही महिलांच्या खात्यात आज सकाळपासून तब्बल 2,330 रुपये जमा होत आहेत। ही एक सुवर्ण संधी आहे जी तुम्हाला तुमच्या आर्थिक स्वप्नांना नवी उभारी देऊ शकते। पण यासाठी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आणि काही छोटीशी पावलं उचलावी लागतील। चला तर मग या सगळ्या गोष्टी अगदी बारकाईने आणि उत्साहाने समजून घेऊया। आज सकाळीच महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे मॅडम यांनी एक मोठी आणि हर्षवर्धक घोषणा केली। त्यांनी सांगितलं की ऑगस्ट महिन्याचा हप्ता म्हणजेच 1,500 रुपये आज तब्बल 67 लाख म्हणून अधिक महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। ही खरंच खूप मोठी आणि आनंददायी गोष्ट आहे। यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी याबाबत एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे। तुम्ही कदाचित त्यांचा भाषण ऐकलं असेलच की ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये अवघ्या काही तासात 12 जिल्ह्यांमधील महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी बँकांना आदेश देण्यात आले आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलंत। एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना स्पष्ट सूचना दिली आहेत की या 12 जिल्ह्यांमधील लाडक्या बहिणीच्या खात्यात तातडीने पैसे जमा करावेत। त्यामुळे आता कधीही तुमच्या मोबाईलवर बँकेकडून एक मेसेज येऊ शकतो, तुमच्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले आहेत। किती उत्साहवर्धक आहे ना ही भावना। पण थांबा, ही बातमी इथेच संपत नाहीये। सरकारने यासाठी 3 वेगवेगळ्या याद्या जाहीर केल्या आहेत। पहिली यादी, दुसरी यादी आणि तिसरी यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही हे तपासणीय खूपच महत्त्वाचं आहे। जर तुमचं नाव पहिल्या यादीत असेल तर तुम्हाला 1,500 रुपये मिळणारच, पण जर तुमचं नाव यादीत समाविष्ट व्हायचं असेल तर काय करावे लागेल हे आम्ही तुम्हाला पुढे सविस्तर सांगणार आहोत। काही महिलांना मागील जुलै महिन्याचा हप्ता अद्याप मिळाला नसेल तर त्यांच्यासाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे। अशा महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे मिळून तब्बल 3,000 रुपये जमा होऊ शकतात। शिवाय गॅस अनुदानाचे 830 रुपये देखील मिळू शकतात। म्हणजेच काही लाडक्या बहिणीच्या खात्यात 1,500 रुपये आणि 830 रुपये मिळून एकूण 2,030 रुपये जमा होत आहेत। ही संधी गमावू नका, कारण ही योजना तुमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि तुमच्या स्वप्नांना नवी दिशा देण्यासाठी आहे। आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हे 1,500 रुपये आणि गॅस अनुदान 830 रुपये नेमकं कसं मिळवायचं? काळजी करू नका, आम्ही तुम्हाला याबाबत सविस्तर माहिती देणार आहोत। पण त्याआधी एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या 12 जिल्ह्यांची नावे जाहीर केली आहेत ते पाहूया, कारण या जिल्ह्यांमधील महिलांना आजच हा लाभ मिळणार आहे। आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमधील असाल तर पुढील काही तासात तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो। त्यामुळे लक्ष देऊन ऐका आणि ही माहिती शेवटपर्यंत समजून घ्या। सर्वप्रथम हे 5 नवे नियम कोणते आणि बँकेचे महत्त्वाचे काम काय आहे ते पाहूया। सगळ्यात पहिला नियम, जो एकंदर 100 महिलांच्या खात्यात पैसे न येण्याचे कारण आहे, तो म्हणजे बँकेशी संबंधित काही बाबी। बँकेने वारंवार सांगितले की तुमच्या खात्याशी संबंधित काही गोष्टी नीट ठेवा। बँकेकडून मेसेज येत असतात, पण बऱ्याच लाडक्या बहिणी त्याकडे दुर्लक्ष करतात। आता काय होतं, बऱ्याच महिला एक मोठी चूक करतात। त्या पूर्णपणे पात्र असतात। त्यांचे उत्पन्न 2.5 लाखांच्या आत आहे। त्यांच्या घरात 4 चाकी वाहन नाही, कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नाही। सर्व नियम त्यांच्यावर लागू होतात, पण तरीही त्यांचे पैसे येत नाहीत का कंठ? लाडकी बहीण योजनेसाठी बँक खाते उघडतात आणि जसं 1,500 रुपये जमा होतात तसं त्या लगेच काढून टाकतात,
म्हणजे त्यांच्या खात्यात 1 रुपयाचीही शिल्लक राहत नाही. बँकेने वारंवार सांगितलं की तुमच्या खात्यात किमान शिल्लक मिनिमम बॅलन्स ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स नसेल तर तुम्हाला बँकेचा मेसेज येणार नाही आणि तुमचे पैसे अडकून राहतील. ही पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आधार लिंकिंग. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर आधार लिंकिंग आधीच केलं होतं, आम्हाला तर मागच्या महिन्यापर्यंत हप्ते मिळाले होते. पण लक्षात ठेवा, नियम बदलतात प्रत्येक महिन्याला. बँक आणि सरकार नियमांची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीनं करतात. कदाचित तुमचे जून महिन्यातला आधार लिंकिंग डेलिंग झालं असेल किंवा बँकेच्या सर्व्हरमुळे काही तांत्रिक अडचण आली असेल किंवा बँकेने नवीन KYC ची गरज सांगितली असेल. उदाहरणार्थ सरकारने जुलै महिन्यात सांगितलं होतं की 31 जुलैपर्यंत सर्वांनी KYC पूर्ण करावी, पण बऱ्याच महिलांनी ती केली नाही. बँकेनं 1-2 महिने वेळी दिला पण तरीही अनेकांनी दुर्लक्ष केलं. त्यामुळे तुमच्या खात्यात पैसे जमा झाले असतील पण तुम्हाला मेसेज आला नसेल. त्यासाठी तुम्हाला बँकेत तुमचं आधार कार्ड घेऊन जावं लागेल आणि तपासावं लागेल की तुमचं DBT सक्रिय आहे का आणि तुमचं आधार लिंकिंग व्यवस्थित आहे का. या बँकेची संबंधित 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तिसरी गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. बऱ्याच लाडक्या बहिणीकडे स्मार्टफोन असतो पण त्याचा रिचार्ज करत नाही. रिचार्ज न केल्यामुळे काय होतं, काही दिवसांनी इनकमिंग कॉल्स आणि मेसेजेस बंद होतात. म्हणजे बँकेकडून मेसेज आला तरी तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि यामुळे तुम्हाला वाटते की पैसे आलेच नाहीत. त्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये रिचार्ज आहे का आणि तो बँक खात्याची लिंक आहे का हे तपासा. हे 3 गोष्टी म्हणजेच मिनिमम बॅलन्स, आधार लिंकिंग आणि मोबाईल रिचार्ज तुम्ही नीट पाळल्या पाहिजेत. या बँकेची संबंधित गोष्टी आहेत. आता सरकारच्या नियमांकडे येऊया. तुम्हाला माहीतच आहे की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं, तुमच्या घरात 4 चाकी वाहन नसावं, कोणी सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनर नसावं आणि कोणी इन्कम टॅक्स भरणारा नसावा. जर तुमच्या घरात कोणी खाजगी नोकरी करत असेल आणि त्याला इन्कम टॅक्स भरावा लागत असेल तर तुम्ही अपात्र ठरतात. यासोबतच एका कुटुंबात फक्त 2 महिलांनाच या योजनेचा लाभ मिळू शकतो. पण बऱ्याच कुटुंबांनी 3-4 महिलांनी फॉर्म भरले आणि लाभ घेतला. आता सरकारने असं ठरवलंय की एका कुटुंबात फक्त 2च महिलांना लाभ मिळेल. त्यामुळे जर तुमच्या घरात सासू जाऊ किंवा इतर 3-4 महिलांनी फॉर्म भरले असतील तर त्यापैकी फक्त 2घींनाच लाभ मिळेल. आणि कोणाला मिळेल, सरकारने ठरवलं आहे की ज्यांचं वय जास्त आहे त्यांना प्राधान्य दिले जाईल. म्हणजे तुमच्या सासू किंवा मोठ्या बहिणींना लाभ मिळेल आणि इतरांचे फॉर्म रद्द होतील. अशा प्रकारे सरकारने नियमांची कठोर अंमलबजावणी केली आहे. सर्वप्रथम एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आहे की पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये हा लाभ वितरित केला जाणार आहे. या जिल्ह्यांमधील महिलांना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये आणि काहींना गॅसचे 830 रुपये मिळतील. यासाठी सरकारने 3 यादी जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत तुमचं नाव असेल तर तुम्हाला 1500 रुपये मिळणारच, पण जर तुम्ही गॅसचे 830 रुपये देखील मिळवू इच्छित असाल तर तुम्हाला दुसऱ्या यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासून खूपच महत्त्वाचे आहे. आणि हे सगळं कसं तपासायचं, काय करायचं हे आम्ही तुम्हाला सोप्या भाषेत सांगणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आता ज्या महिलांना जुलै महिन्याचा हप्ता मिळाला नाही त्यांच्यासाठी ही विशेष संधी आहे. सरकारने असं ठरवलं आहे की ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला नाही त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्टचे मिळून 3000 रुपये जमा केले जातील आणि यासोबतच गॅस अनुदानाचे 830 रुपये देखील मिळू शकतात. म्हणजेच काही महिलांच्या खात्यात 2330 किंवा 3430 जमा होऊ शकतात. ही संधी गमावू नका, कारण सरकारने यासाठी विशेष व्यवस्था केली आहे. पण यासाठी तुम्हाला काही गोष्टींची पूर्तता करावी लागेल, जसं की तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. जर तुम्ही आधीच केलं असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. पण जर तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर आजच बँकेत जाऊन हे काम पूर्ण करा.